नमस्ते मित्रांनो, या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही या चॅनलमधून वेगवेगळे शैक्षणिक कोर्सेस तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आमच्या नवीन कोर्स व नोटिफिकेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आय कॅन स्पीक लर्न टू स्पीक इन इंग्लिश हा कोर्स सोप्या व शास्त्रोक्त पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे. ह्या कोर्सच्या प्रत्येक प्रकरणात आपण एक नवीन रचना शिकतो. तर चला मग आज अशीच एक नवीन रचना शिकूया. नमस्ते मित्रांनो, आजच्या प्रकरणामध्ये आपण कंपाऊंड सेंटेन्स ही रचना अभ्यासणार आहोत. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय हे समजण्यासाठी पुढील वाक्य बघा. मी रवीच्या घरी गेलो, परंतु तो ऑफिसला गेलेला होता. मी सरांना घरी येण्यासाठी आमंत्रित केले आणि ते काल आमच्या घरी आले. मी घरात आलो आणि फोन वाजला. आम्ही थांब्यावर पोहोचलो आणि बस आली. माझ्या वडिलांनी झाडांना पाणी घालायला सांगितले, परंतु टाकीमध्ये पाणी नव्हते. मी शहराला बसने किंवा दुचाकीने जाऊ शकत होतो. सकाळी आमच्या आत्याने फोन केला आणि आम्ही संध्याकाळी तिची वाट बघत होतो. श्री कावळे आमच्या समोर राहतात, परंतु ते आमच्याशी बोलत नाहीत. मी उत्तरे बरोबर लिहिली होती, परंतु मला पुरेसे गुण मिळाले नाहीत. आम्ही हे ॲप डाउनलोड केले आणि आता आम्ही चांगले इंग्लिश बोलू शकतो. या वाक्यांवरून जाणवते की ह्या वाक्यांमध्ये दोन वाक्ये एकमेकांशी जोडलेली आहेत. आतापर्यंत आपण अभ्यासलेली सर्व वाक्य सिंपल सेंटेन्सेस होती. जर दोन सिंपल सेंटेन्सेस एकमेकांना जोडली तर त्यास कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. आता कंपाऊंड सेंटेन्सची इंग्लिशमधील रचना समजून घेऊया. सुरुवातीला पहिले वाक्य येते, त्यानंतर दोन वाक्यांना जोडणारे कंजक्शन येते. जो शब्द दोन वाक्ये किंवा दोन शब्दांना जोडतो त्यास कंजक्शन म्हणतात. कंजक्शन नंतर दुसरे वाक्य येते. जर पहिल्या वाक्यात एखादे नाऊन असेल व दुसऱ्या वाक्यात त्याच नाऊनचा उल्लेख केला असेल तर त्या नाऊनऐवजी त्याचे प्रोनाउन वापरतात. कंपाऊंड सेंटेन्समध्ये ही कंजक्शन वापरली जातात. अँड म्हणजे आणि, ऑर म्हणजे किंवा, बट म्हणजे परंतु किंवा पण. ह्या कंजक्शन्सला कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स म्हणतात. आता कंपाऊंड सेंटेन्सची रचना उदाहरणाने समजून घेऊया. रुपाली माझी बहीण आहे, रुपाली डॉक्टर आहे. ही दोन सिंपल सेंटेन्सेस आहेत. या दोन्ही वाक्यांना आणि म्हणजे अँड या कंजक्शनने जोडले जाऊ शकते. म्हणजे रुपाली इज माय सिस्टर हे वाक्य आधी येईल, त्यानंतर अँड हे कंजक्शन येईल व त्यानंतर दुसरे वाक्य येईल. दुसऱ्या वाक्यात रुपाली ह्या नावाचा परत उल्लेख केलेला आहे, म्हणून रुपाली ऐवजी सी हे प्रोनाउन येईल. रचनेप्रमाणे रुपाली माझी बहीण आहे, रुपाली डॉक्टर आहे. या दोन सिंपल सेंटेन्सचे कंपाऊंड सेंटेन्स होईल रुपाली इज माय सिस्टर अँड सी इज अ डॉक्टर. अजून एक उदाहरण बघूया. तो चेतनला भेटवस्तू देण्यासाठी गेला, चेतनने भेटवस्तू स्वीकारली नाही. या दोन सिंपल सेंटेन्सला परंतु किंवा बट या कंजक्शनने जोडले जाऊ शकते. त्यामध्ये ही वेंट टू गिव्ह अ गिफ्ट टू चेतन हे वाक्य आधी येईल, त्यानंतर बट हे कंजक्शन व त्यानंतर चेतन म्हणजे ही डीड नॉट ॲक्सेप्ट इट हे दुसरे वाक्य नंतर येईल. रचनेप्रमाणे तो चेतनला भेटवस्तू देण्यासाठी गेला, चेतनने भेटवस्तू स्वीकारली नाही. या दोन सिंपल सेंटेन्सेसचे कंपाऊंड सेंटेन्स होईल ही वेंट टू गिव्ह अ गिफ्ट टू चेतन बट ही डीड नॉट ॲक्सेप्ट इट. अजून एक उदाहरण बघूया. महेशने नोकरी करायला हवी, महेशने शिक्षण करायला हवे. ही दोन सिंपल सेंटेन्सेस आहेत. ह्या दोन सिंपल सेंटेन्सला आपण किंवा ऑरने जोडू शकतो. रचनेप्रमाणे महेश शुड गेट अ जॉब, त्यानंतर ऑर हे कंजक्शन व त्यानंतर दुसरे वाक्य महेश शुड गेट एन एज्युकेशन येईल. रचनेप्रमाणे महेशने नोकरी करायला हवी, महेशने शिक्षण करायला हवे. ह्या दोन सिंपल सेंटेन्सेसचे कंपाऊंड सेंटेन्स होईल महेश शुड गेट अ जॉब or an education.
कंपाऊंड सेंटेन्सची रचना समजण्यासाठी अजून काही वाक्यांचा सराव करूया. मी त्याला पैसे द्यायला तयार होतो, परंतु तो आला नाही. या वाक्याचे इंग्लिशमधील भाषांतर होईल: आय वॉज रेडी टू गिव्ह हिम मनी बट ही डीड नॉट कम. आम्ही त्यांच्याकडे कामासाठी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला ह्या इमारतीचे काम दिले. वी रिक्वेस्टेड देम फॉर अ वर्क अँड दे गेव अस अ वर्क ऑफ दिस बिल्डिंग. मला नवीन बूट घ्यायचे होते, परंतु माझ्याकडे पैसे नव्हते. आय हॅड टू बाय अ न्यू शूज बट आय डीड नॉट हॅव मनी. विराट रोहित नंतर फलंदाजीस आला आणि त्याने 100 धावा केल्या. विराट केम टू बॅट आफ्टर रोहित अँड ही स्कोर्ड अ सेंचुरी. शेवटचा खेळाडू बाद झाला आणि आपल्या संघाने सामना गमावला. अ लास्ट प्लेयर गॉट आउट अँड आवर टीम लॉस्ट अ मॅच. सरांनी आपल्याला उद्या शाळेत यायला सांगितले आहे, परंतु आम्ही येऊ शकणार नाही. सर हॅज टोल्ड अस टू कम टू स्कूल टुमॉरो बट वी कॅनॉट कम. मी रवीच्या घरी गेलो, परंतु तो ऑफिसला गेलेला होता. आय वेंट टू रवीज होम बट ही हॅड गॉन टू अन ऑफिस. मी सरांना घरी येण्यासाठी आमंत्रित केले आणि ते काल आमच्या घरी आले. आय इन्व्हायटेड सर टू कम टू होम अँड ही केम ॲट आवर होम एस्टरडे. मी घरात आलो आणि फोन वाजला. आय केम इन अ होम अँड फोन रँग. आम्ही थांब्यावर पोहोचलो आणि बस आली. वी रिच ॲट द स्टॉप अँड बस केम. माझ्या वडिलांनी झाडांना पाणी घालायला सांगितले, परंतु टाकीमध्ये पाणी नव्हते. माय फादर टोल्ड टू वॉटर द प्लांट्स बट देअर वॉज नो वॉटर इन अ टँक. मी शहराला बसने किंवा दुचाकीने जाऊ शकत होतो. आय कुड गो टू अ सिटी बाय बस ऑर बाईक. सकाळी आमच्या आत्याने फोन केला आणि आम्ही संध्याकाळी तिची वाट पाहत होतो. आवर आंट कॉल्ड ॲट मॉर्निंग अँड वी वेर वेटिंग फॉर हर ॲट इव्हिनिंग. श्री कावळे आमच्या समोर राहतात, परंतु ते आमच्याशी बोलत नाहीत. मिस्टर कावळे लिव्ज इन फ्रंट ऑफ अस बट ही डज नॉट स्पीक विथ अस. मी उत्तरे बरोबर लिहिली होती, परंतु मला पुरेसे गुण मिळाले नाहीत. आय हॅड रिटन द करेक्ट आन्सर्स बट आय डीड नॉट गेट इनफ मार्क्स. आम्ही हे ॲप डाउनलोड केले आणि आता आम्ही चांगले इंग्लिश बोलू शकतो. वी डाउनलोडेड दिस ॲप अँड वी कॅन स्पीक गुड इंग्लिश नाव. मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला माहिती समजली असेल. काही शंका किंवा अभिप्राय असतील तर तुम्ही कमेंटमधून आम्हाला पाठवू शकतात. आम्ही नक्कीच आपल्याला प्रतिसाद देऊ. आता तुमच्या मोबाईलमधील आय कॅन स्पीक ॲपमध्ये जाऊन ह्या प्रकरणाची माहिती वाचा व त्याखालील सराव पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगले समजेल. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. पुढील प्रकरणात एक नवीन रचना शिकण्यासाठी परत भेटूया. धन्यवाद.